महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर खोडवा मॅनेजमेंट मध्ये आपण पहिल्या स्टेप मध्ये जो वाळलेला पाला असतो त्याला व्यवस्थित बुकना करून घ्यावा आणि कोणत्या पद्धतीने आपण पाला बुकना करावा ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये भेटेल। तर दुसऱ्या स्टेप मध्ये जो बुकना झालेला पाला असतो तो एक सरी सोडून एक सरी आपण भरून घ्यावा। ही स्टेप कोणत्या पद्धतीने करावी ही संपूर्ण माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओ मध्ये आहे। त्यानंतर जो एक्स्ट्रा राहिलेला ऊस असतो त्या ऊसाला व्यवस्थित कट करून घ्यावा। तर कोणत्या पद्धतीने कट करावा ही संपूर्ण माहिती आपल्याला ह्या व्हिडिओ मध्ये आहे। तर ह्या पद्धतीने आपण खोडवा मॅनेजमेंट करत असताना पहिला आपण काय करावं, पाला बुकना करून घ्यावा। त्यानंतर एक सरी सोडून एक सरी आपण भरून घ्यावा। त्यानंतर आपण जो एक्स्ट्रा राहिलेला ऊस असतो त्या ऊसाला आपण कट करून घ्यावं। त्यानंतर चौथ्या स्टेप मध्ये आपण काय करावं, ह्या पद्धतीने एक जैविक डोस म्हणतो आपण, म्हणजे जीवाणूंची संख्या वाढवण्यासाठी आपण काय करावं, शेणखत हे आपण खोडव्यामध्ये वापरावं। तर शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। शेणखत किंवा वर्मी कंपोस्ट किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट आपण ह्या पद्धतीने ह्या तीन खतांपैकी कोणतंही खत आपण खोडव्यामध्ये वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर आम्ही शेणखत वापरत आहोत। तर शेणखत वापरल्याने जीवाणूंची संख्या जास्त होते आणि मातीची ताकद ही जास्त होते। त्यानंतर मातीला पाणी धरून ठेवण्याची क्षमता जे म्हणतो आपण, वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी ही जास्त होते। तर ह्या पद्धतीने खोडव्यामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी आपण ह्या पद्धतीने शेणखत वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर शेणखत वापरल्याने खोडव्यामध्ये सुरुवातीपासूनच जीवाणूंची संख्या जास्त होते आणि त्याच्यासोबतच खोडव्यामध्ये सुरुवातीपासूनच वाढ खूप छान पद्धतीने होते। तर हा जैविक डोस आहे। तर चौथ्या स्टेप मध्ये आपण जैविक डोस वापरणं खूप महत्त्वाचं आहे। तर ह्या पद्धतीने आपण शेणखत किंवा गांडूळ खत किंवा कंपोस्ट ह्या तिन्ही पैकी कोणतंही आपण एक जैविक डोस म्हणून वापरू शकता। तर हा जैविक डोस खूप महत्त्वाचा असतो। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये। थँक्यू, धन्यवाद।